पण अजून जाहीर व्हायची आहे आपली सनफिस्ट सुपरवुमन, तिच्यासारखी तीच. आणि ही तिच्यासारखी तीच कोण हे शोधण्यासाठी गेले 3 महिने अहोरात्र हा खटाटोप चालू आहे. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी आता बोलवतो आहे आपल्या तिन्ही आजच्या फायनलच्या गेस्ट सुपर जजेसना, अरुणाजी, गौतमजी आणि नीलाजी. आणि त्यांना कसं विसरता येईल ज्यांनी अगदी सुरुवातीपासून या सर्व जणींची पारख करायला सुरुवात केलेली आहे. अगदी गावोगाव फिरून त्यांनी ही सुपर वुमन निवडण्याची मोहीम सुरू केली. मी स्टेजवर बोलावतो आहे आपल्या सुपर जजेस शुभांगी लाटकर आणि संगीता जाधव यांना. जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करा. आणि आता ती घडी आलेली आहे सनफिस्ट सुपर वुमन तिच्यासारखी तीच डिक्लेअर होण्याची. आपल्या फायनलचे गेस्ट सुपर जज श्री गौतम राजाध्यक्ष यांना मी विनंती करतो की हा महानिकाल जाहीर करण्याचं हे महाकार्य त्यांनी पार पाडावं, कारण या सर्व स्त्रियांमध्ये माझ्या व्यतिरिक्त ते एकटेच पुरुष आहेत. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की प्रत्येक सक्सेसफुल मॅनच्या मागे एक स्त्री असते आणि ते मला विचारतात की तुमच्या मागे कोण होती. तर मी म्हटलं की माझ्या मागे दुर्गा खोटेपासून ऐश्वर्या रायपर्यंत खूप स्त्रिया आहेत. म्हणून खरं म्हटलं तर जे माझं वैयक्तिक मत आहे की गेले 5000 वर्षाच्या आपल्या इतिहासात खरं म्हटलं तर स्त्रीनी भारत चालू ठेवलं आहे. आणि हे 8 मार्चचं मोठं स्तोम जे आहे की 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमन्स डे असतो. मला वाटतं की आता तो 8 मार्च इंटरनॅशनल मॅन्स डे ठेवून बाकी 364 दिवस इंटरनॅशनल विमेन्स डे हा. तुम्हाला कोण वाटतं? निधी पटवर्धन. निधी पटवर्धन. Super